नमस्कार मित्रांनो, ईपीएस 95 पेन्शन धारकांसाठी आजची सर्वात मोठी बातमी. ईपीएस पेन्शन बाबत लाखो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम. रुपये 15,000 वेतन मर्यादाचे सत्य आले समोर. जाणून घेऊया सत्य व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे, तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत ईपीएसचे सदस्य आहेत. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना एक प्रश्न कायम पडतो की मासिक पगार 50,000, 75,000 किंवा 1,00,000 असला तरी ईपीएस पेन्शनची गणना 15,000 वेतन मर्यादेवरच का केली जाते. यामागील नियम आणि पेन्शनचे गणित समजून घेणे महत्वाचे आहे. मित्रांनो, 15,000 वेतन मर्यादा म्हणजे काय? सध्याच्या नियमानुसार ईपीएस अंतर्गत पेन्शनची गणना करताना पेन्शन पात्र वेतनाची कमाल मर्यादा 15,000 प्रति महिना धरली जाते. यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार आणि महागाई भत्ता बेसिक प्लस डीए रुपये 15,000 पेक्षा जास्त असला तरी सामान्य ईपीएस सदस्यांसाठी पेन्शनची गणना 15,000 वरच केली जाते. पेन्शनची गणना कशी केली जाते? मित्रांनो, ईपीएस अंतर्गत मासिक पेन्शन काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते. यामध्ये मासिक पेन्शन बरोबर पेन्शन पात्र वेतन गुणिले पेन्शन पात्र सेवा भागीला 70. यासाठी किमान 10 वर्ष ईपीएस मध्ये योगदान आवश्यक असते. साधारणपणे 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नियमित पेन्शन मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो. उदाहरणातून समजून घ्या. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची ईपीएस अंतर्गत पेन्शन पात्र सेवा 30 वर्ष आहे आणि त्याचा बेसिक प्लस डीए रुपये 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर अंदाजे पेन्शन 15,000 गुणिले 30 भागीला 70 बरोबर 6,428 प्रति महिना. बोनस सेवा लागू असल्यास रक्कम वेगळी असू शकते. वेतन मर्यादा वाढण्याची चर्चा. मित्रांनो, अलीकडेच ईपीएस साठीची वेतन मर्यादा ही 15,000 रुपयावरून 25,000 करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. संबंधित प्रस्तावाला अद्याप अंतिम केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नसून मंजुरी मिळाल्यास अधिक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो आणि भविष्यात ईपीएस पेन्शनच्या गणनेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ईपीएस योजनेतील 15,000 वेतन मर्यादा हा सध्याच्या नियमातील महत्वाचा आधार आहे. त्यामुळे जास्त पगार असला तरी सामान्य सदस्यांच्या पेन्शनची गणना याच मर्यादेनुसार केली जाते. मात्र भविष्यात वेतन मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.